भंगार, दूध विक्रेता, ट्रक चालक यासह विविध 30 व्यक्तींच्या नावावर बोगस कंपनी आणि खाती काढून त्याचा कर चुकवेगिरीसाठी वापर करणाऱ्या साजिद अहमद शेख याच्या कंपनीवर छापा टाकण्यात आला। त्यातून केंद्रीय जीएसटी गुप्तचर यंत्रणेने महत्त्वाचे पुरावे आणि कागदपत्रे जमा केली। या बनावट कंपन्यांच्या माध्यमातून शेखने 100 कोटी रुपयांची वस्तू आणि सेवा कर चोरी केल्याचे निष्पन्न झाले। त्याला अटक झाली असून त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे। सोलापुरातील साजिद अहमद शेख यानं कर चुकवण्यासाठी अनोखी शक्कल लढवली। त्यानं भंगार विक्रेता, दूध विक्रेता, ट्रक चालक यासह विविध व्यक्तींच्या नावावर 3 बोगस कंपन्या सुरू केल्या। या कंपन्यांच्या नावे बँकेत खाती उघडली। त्याद्वारे तो सिमेंट आणि सळी खरेदी विक्रीचे कागदोपत्री व्यवहार दाखवत होता। त्याची बिलं जीएसटी विभागाकडे सादर करून त्यातील रिटर्न कराचा त्यानं 4 वर्ष लाभ घेतला। प्रत्यक्षात वस्तूंची विक्री न करताच बनावट बिलांच्या आधारे कर चोरी होत असल्याचा संशय केंद्रीय जीएसटी गुप्तचर अधिकाऱ्यांच्या पथकाला आला। त्यानुसार या पथकाने 2 महिन्यांपूर्वी शेख याच्या सोलापुरातील कार्यालयावर छापा टाकला। त्याच्या 12 कंपन्यांची चौकशी केली। त्यामध्ये सुमारे 50 कोटी रुपयांची कर चोरी झाल्याचं निष्पन्न झालं। इतर 18 कंपन्यांतून कर चोरीची रक्कम 100 कोटींच्या वर पोहोचेल असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे। दरम्यान बोगस कंपन्यांची बिलं सादर करून त्याद्वारे सुमारे 100 कोटी रुपयांची जीएसटी कर चोरी करणाऱ्या साजिद अहमद शेखला सोलापुरातून अटक करण्यात आली आहे। केंद्रीय जीएसटी गुप्तचर यंत्रणेच्या पथकाने त्याला गुरुवारी कोल्हापुरातील जिल्हा आणि सत्र न्यायालयासमोर हजर केलं। न्यायालयाने त्याची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे। गेल्या 4 वर्षांपासून शेखचा कर चुकवेगिरीचा उद्योग अखेर जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी उघड केला। शासनाला गंडा घालणाऱ्या शेखची सध्या कळंबा कारागृहात रवानगी झाली आहे। बोगस कंपन्यांची बिलं जीएसटी विभागाकडे सादर करून त्यावरील रिटर्न्स कराचा लाभ तो घेत होता। प्रत्यक्षात वस्तूंची विक्री न करताच बनावट बिलांच्या आधारे त्यानं कर चोरी केली आहे। संशय आल्यानंतर जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेखला कोल्हापुरात बोलावलं आणि कार्यालयातच अटक केली। त्याच्याकडील महत्त्वाची कागदपत्र, मोबाईल, संगणक जप्त करण्यात आलाय। गुप्तचर अधिकारी वरुण सिंग, अतुल कुमार जयस्वाल यांनी ही कारवाई केली।